आता संध्याकाळचे 4:45 वाजलेत बघा आणि इथं स्वीटी बसली आहे ग्रहण पाळायला. तर आज आहे ग्रहण. सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंच होतं आज ग्रहण आहे, त्याच्यामुळे मी स्वीटीकडे आले. इथं बघा स्वीटीला सांगण्यासाठी किती जण आहेत बघितलं का. इथं स्वीटी बसली, इकडं सागर येतं, इकडं आका बसले, इकडं सागरची आजी म्हणजे स्वीटीची आजच सासू आहे आणि आजींच्या मैत्रिणी इकडे बघा. इकडे एक आजी आहे, तिकडे हे सगळे आहेत. सांगायला भरपूर येतं, असं करू नको तसं करू नको. यांना म्हणलं ना नाही पाळल्यावरती काय होतं हा ह्या सगळ्या आता ह्या वयस्कर म्हाताऱ्या बायका इथं सगळ्यांना माहिती आहे काय होतं काय नाही ते. हा हात लावायचा नाही, हा गाडी मोडायची नाही, काय कापायचं नाही, पिळायचं नाही, नाकाला हात लावायचा नाही. म्हटलं का सगळी सांगते तर असं होतंय तसं होतंय, असं झालं तसं झालं, सगळीजण सांगतात बघा. त्याच्यामुळे सकाळी ना वेद लागला ना 11 वाजता. 11 वाजल्यापासून स्वीटी निवांत बसली, हल्ली फुडली म्हणजे इकडं तिकडं चलती फिरते, इकडं जाते तिकडं येते. तसं काय नाही, सांगतात कोणाला काय झालं कोणाला काय झालं ते सांगतात बरं का. हाय का गिराणच माहिती नाही. नाही तिला नाही वाचून दिला आम्ही दोघींनी. मी वाचली पुस्तकं परत आम्ही दोघींनी गवळणी म्हणलो, तिला नाही वाचून दिली. कशाला पाण्यात तरी पलटून द्यायच्यात. हा इकडं बनवा बनी पिक्चर लावला, ती बघत बघत आपलं चाललं या. त्याचा आवाज कमी, त्याचा आवाज नीट कळत नाही, पण आपलं लावून ठेवलंय तेवढीच नजर गेली तर बघायला. काय ध्यान देऊन कोण काय पिक्चरला बघत नाही. पण इकडं ना सगळेजण आहेत बसले बघा. स्वीटी आता कटून गेली कारण सकाळी 11 वाजल्यापासून बसले अशी. ती आता 5 वाजलेत बघा, 4:45. 5ला 10 मिनिटं टाइम आहे. वैताग आलाय. भूक लागली बाळा तुला, भूक लागली ग पिलाला. पाणी पण पिली नाही. फॅन लावलाय वरती फास्ट, इथं कूलर लावलाय आणि सगळं पूर्ण हवा तुझ्याकडे तरी हा पाणी ओतलं. हा पत्र्यावर जाऊन पाणी सुद्धा ओतले सागरनी. गरम पत्रा झालाय तर पण तरी सुद्धा हिला गरम होत या. बाहेरच्या हवेला आणि ह्या हवेला फरकच आहे की ग. चालतोय आम्ही, नाहीतर काय नाही ऐकते म्हणून सांगतायत ना. तायचा स्वभाव यांना लय आवडतो बघा. तर आहे स्वीटी इथं बसले आणि पण आहेत. तुमचं दाजी बघा मला सोडवलं, थोडं बसलं आणि गेलं मग घरी जिंतीला. कारण आपल्या गाडीचा घोटाळा झाला तुम्हाला सांगितलं होतं. त्यांच्या मित्राची गाडी घेऊन आता त्याच्यामुळे गेलं. म्हणजे जातो म्हणले घरी, उद्या संध्याकाळी येतो तुला तिला. चालतंय म्हणलं काय अडचण नाही, जावा म्हणलं. इथं तरी बसून काय करायचं म्हणलं मी बघा तुमच्या नादाने बसायचं. हा घरी नाही लागत बरं का, इतकी नाही काय गरज, पण गेल्यात. हा काय म्हणतोय बाळताई. आजी दोन्ही आज्यांनी दुई करून गवळणी लावल्यात. चढीवर म्हणतात काय म्हणते काय तुला पण उल्हास आलाय. होत आहे आकाच्या नादाने म्हणते ग. हा उठ फेरे मारतो का आजी सांगतात. आजकाल काय म्हणते ती, आजची माणसं म्हणते ती ग्रहण नसतं पाळायचं, काय नसतं त्याचं. मग ते आगलंय ऐकलंय बघितलंय असं. हा बघितलंय असं नाही की नाही म्हणून बघितलंय आम्ही. हा ताईने मला 2-3 वेळा सांगितलं अगं पोरगं लय गुब्याची गुब्या, पांढरं शिपट होतं. आणि लाईनीत थांबलेलो
हा. आणि पण त्या इथं बोटच नसते. त्यांना विचारलं काय झालं त्याला बोट कसं काय तुझं गिरलं गाठलेलं काहीतरी त्याला हा. बोट लय भारी होता लय मला आणि त्याच्यामुळं ना माझ्याकडे यायला बघा चिडू यायला बघा हा. आणि थांबलं लाईनीला स्वीटी स्वतः सांगते या आज्या तर सांगतातच, पण स्वीटी सुद्धा सांगते या अनुभव, इतरांचा अनुभव. त्याच्यामुळे जेवढं एकाच दिवसाचा प्रश्न असतोय ना, काय फरक पडतोय पाळला म्हणून, हा काय का नाही. मग ह्याच्या गप्पा चालल्या तर हा ह्या सासू सुना आणि ह्या सासू सुना. हा. सांगितलं की तू सून ती सून आणि ती सासू तुझी आजू सासू. हा तुम्ही सासू सुना. सकाळी पण आलते आजी, सकाळी आम्ही आलतो तेव्हा सांगून गेल्या. परत सासू पण आलती, चुलत सासू हाय ती पण आलती. हा होय होय. हा सगळं सांगतात बघा अशा म्हाताऱ्या बायकांना, सगळं त्यांना माहिती असतं, पूर्णपणे माहिती असतं, त्यांचा अनुभव असतो. इतक्या दिवसाचा म्हणतात ना, उगच उन्हात केस पांढरी केली का म्हणतात की, हाय का नाही. सगळं माहिती असतं, अनुभव असतो यांना. त्याच्यामुळे ह्या सांगत असते, जीवाची तरमळ करून सांगतात. पण ऐकणं ना ऐकणं आपलं काम असतं. होत आहे सगळं चांगलं सांगतात बरं का. सागर कुठे या काय बाहेर गेले सांगितलं होतं की तुला पण काम झालं या. हे खाली करू का थोडं, येते की हवा येते की चांगली मस्त. चला आता ह्यांचा तीच विषय चालू झाला. आता हे झालं की ते झालं की ह्याचं ती चालूच राहणार आहे बघा विषय. तर ही सगळी आहे तरी पण ताईला वाटतं माझी मम्मी पण असं होत आहे, मम्मीचं असं वाटतं. हे आता आले बघा आजी. मगाच्यापासून आम्ही दोघी गवळणी म्हणत होतो, आकाने मी गवळणी अभंग सगळं पुस्तकं ही वाचून दाखवली. अरे पण मला पण वाटतंय अगं ताई हो की हात सुजल्याने वाटतो या. आई बघा ही पुस्तकं सगळी ही गवळणीचं पुस्तक घेतलं या. इथं बघा ही कहाणीचं पुस्तक घेतलंय. इकडं ही पुस्तकं सगळी पुस्तकं आणले तिला वाचून दाखवायला. ही पुस्तक मी मागाशी वाचून दाखवलं तिला निम्म, ही पण वाचून दाखवलं. पण ह्याच्यातलं मला समजना म्हणून म्हणलं राहू दे. मग आता ना 5 वाजता बघा हरिपाठ आता सगळ्या आहेत ह्या आज्या इथं. तर ही हरिपाठ आहे ना, आता आपण हरिपाठ म्हणू बरं का. हा हरिपाठ घ्यायचा आता. हा मग तासभर गेलं की मग परत काय अर्धा तास परत राहतोय अजून. मग जाईन हे हरिपाठ होऊस तर तासभर कसा निघून जाईल ते कळायचं नाही. हा तुम्हाला त्याच्यामुळे सांगितलं नातीला ना तुमच्या. हा या घेऊन आजी चालल्या बघा नातीला घेऊन येते म्हणल्या. मग गरम होत या. आता हे हरिपाठ आम्ही म्हणणार आहे. देवाचं चाललंय आपलं. इथं बाळाला श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त सारखं चालूच आहे. देवाचं नामस्मरण पण चालू या आणि इकडं पिक्चर पण चालू आहे. सगळं कॉमेडी किंग पण पाहिजे की माहित आहे. हा कॉमेडी किंग तर पाहिजे. त्याच्यामुळे इकडे हे सगळे छान छान मस्त मस्त मराठी ऍक्टर आहेत सगळे एक नंबर, जे आवडतात ती सगळे आहे का नाही. चला ह्यांच्या गप्पा ह्या अशाच चालणार आहेत. आता ह्याचं असं झालं ते झालं. ही ग्रहण म्हणलं की मग माणसाला आठवतो ह्याचं कसं झालं त्याचं कसं झालं ते सांगते म्हणजे पुढच्याने ऐकावं. त्याच्यामुळे सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं कुठं खाजवायचं नाही, काय कापायचं नाही, काय पिळायचं नाही, फोटो काढायचे नाही, तिडी टाकायची नाही. याचं सगळं परिणाम आपल्या बाळावरती होत असतील. त्याच्यामुळं हे बाळाच्या आईने असं करायचं नसतंय काय. त्याच्यामुळे बाळाच्या आईला एकदम शांत बसवलं. काय खायचं प्यायचं पण नसतं ग्रहण चालू झाल्यापासून. ज्यावेळेस वेद होता ना त्यावेळेस मी स्वीटीला सांगितलं होतं की पाणी पी, पण पाणी पण नको म्हणली, पाणी पण पिली नाही तिला. तर आता तिला भूक लागली, झालं थोडा वेळ राहिले आता.
आजी चालल्या बाहेर हळूहळू. किती वय असेल आजींचं? चालल्या. तर हे गेले बघा आजी. आता येत आजी गेल्या घरी ते येत्या नातीला घेऊन. माझ्या असल्या मैत्रिणी असते त्या. हा, माझ्या असल्या मैत्रिणी त्या. हे ज्या सगळ्या असल्याच माहिती म्हाताऱ्या काय काय देवा घरी गेले ते सगळ्या येत्या सांगत्यात बसत्यात जात्यात सकाळपासून येत्यात. रस्त्यात काल बाजार होता ना, हा. जाता जाता बाहेर थांबलेली. हा, सांगायच्या पोरे उद्या किराणा आहे, चांगलं पाड, हा. असं करू नको, तसं करू नको. ती गेली आहे. हा, ताईचा स्वभाव सगळ्यांना आवडतो. हा, सगळी माया करतात, जीव लावते सगळी ताईला. मी सगळ्या गावाला बोलून चाललो मग हा. माझ्यासोबत बोलणारच. कोणालाच भांडण पण ती नाही. ती पण तिला जी बोलन त्याला बोलते की तोंड भरून सगळ्यांना. कुणाचा राग नाही करत अजिबात. विचारून मला पुढे गेलत्या, पण हा. मागं आल्या. हा, हा म्हणायचं त्याला म्हणजे सांगते तेवढं जीव तुडून हा, हा म्हणायचं. हा. काय केलं? या कृष्णाला ताकीद करते लय गवळ्यानी म्हणलंय तर आता सागर कृष्णा तुला ताकीद, सागर तुला ताकीद करते. हा? कोड्या कोणाच्या चाडू नको. त्यांची काय नव्हतं ना किरण? चला असू द्या, व्हिडिओला करते इथं चेंड. आता म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. आता झालं 5 वाजल्याबरोबर बघा, थोडाच टाइम राहिलाय आता. चला ओके. अशी काय गडबड चालली. आता ती गेली ना घरी, मावशीला सांगायला तिच्या ती येणार आहे म्हणून लग्नासाठी. आता कुठं कपडे बदलतो जातो. चला असू द्या.